आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन। संतप्त कार्यकर्त्यांकडून टायर पेटवत पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध। सांगलीमध्ये जयंत पाटील समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट। रास्ता रोको आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना धक्काबुक्की। जामखेडमधल्या आमसभेत आमदार रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। नागरिकांच्या तक्रारीवर मोघम उत्तर दिल्याने अधिकाऱ्याची खरडपट्टी। मनसे नेते संदीप देशपांडेंचं इंदुरी चाट हॉटेल भाजपच्या रडारवर। हॉटेलचा आचारी मराठी नसल्याची टीका, तर ही बुद्धीची दिवाळखोरी असल्याचं देशपांडेंचं प्रत्युत्तर। भाजपनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठी दांडिया। आमदार सुनील राऊतांकडून मराठी दांडियाचं आयोजन। बीएमसीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न। नवरात्रीमध्ये दांडिया गरबा फक्त हिंदूंसाठीच ठेवा। विश्व हिंदू परिषदेचं आयोजकांना आवाहन। आधार कार्ड पाहूनच गरब्यासाठी एंट्री देण्याची विनंती। दिलीप खेडकरांच्या फरार ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांकडून अटक। ट्रक चालकाचं अपहरण केल्याप्रकरणी कारवाई। वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गीतेसह 5 आरोपींवरचा मकोका रद्द। 2 आरोपींवरचा मकोका कायम। परळीतल्या सहदेव साधवा यांच्यावर झालेल्या खुनाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणी लावला होता मकोका। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आज महत्त्वाचा दिवस। शिळफाटा घणसोली बोगदा आज पूर्ण होणार। नवीन बोगद्यातून एकाच वेळी 2 बुलेट धावणार। राज्यामध्ये 25 सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज। दांडी आणि गरबा प्रेमींचा हिरमोड होण्याची शक्यता। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस। कल हिप्परगे ते करजगे रस्ता वाहतुकीसाठी बंद। पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला। पावसामुळे शेतीचं देखील प्रचंड नुकसान।